श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात श्री बाळूमामांचा एक आशीर्वाद असणारा संदेश. हा संदेश तुमच्या समोर आला असेल तर नक्कीच हा संदेश पूर्ण बघा. तुमच्यावर आणि तुमच्या सर्व कुटुंबावर बाळूमामांची एक आशीर्वादाची माया तुमच्यावर अखंड राहील. बाळूमामांचे असे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे संपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोचतील. आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करा. बाळूमामा म्हणतात, चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचं परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. आईबापाचं नाम कमव या 4 शब्दात जी ताकद आहे ती कोणत्याही मोटिवेशनमध्ये नाही. प्रत्येक गोष्टीला पैसा हा कारणीभूत असतो. पैसे कमी असतील तर पोट भरत नाही आणि पैसा जास्त असेल तर मन तृप्त होत नाही. ज्याला 2 हातांची किंमत समजली तो नशिबाच्या पायावर कधीच लोटांगण घालत नाही. खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं. कारण जे खऱ्या मार्गावर चालत असतात ते कायम रुबाबात असतात. एकटा माणूस कधीच एकटा नसतो. त्याच्यासोबत खूप अनुभव असतात, कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो. असेच बाळूमामांचे संदेश इतकापर्यंत ऐकला असेल तर इथून पुढं पूर्ण ऐक. तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर श्री संत सद्गुरू बाळूमामांचा आशीर्वाद अखंड राहील. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा. आयुष्यात आपल्याला काही मिळवायचं असेल तर नम्र व लीन असण्याबरोबर अटकाडी करणाऱ्याकडे लक्ष करणे गरजेचे असते. जसे विहीर खणताना आवाढव्य दगडांना दुर्लक्षित करून सर्वांचे लक्ष त्या खाली खळखळणाऱ्या झऱ्याच्या पाण्याकडेच असते, आणि त्याच विहिरीतून पाणी काढताना बादलीला झुकावं लागतं तेव्हा मधुर पाणी मिळतं. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आपल्या जवळील काही चांगलं आपण गमावलं तर वाईट वाटून घेऊ नका. जर आपण काही गमावू शकतो तर त्यापेक्षा चांगलं प्राप्तही नक्कीच करू शकतो. संयम बाळगा. संयम हा जगातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे, आणि या कलियुगात ज्याच्याकडे संयम आहे तोच ह्या कलियुगातलं युद्ध खरोखर जिंकणार आहे. म्हणून संयमी व्हा, नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. जरा अजबच आहे, भाग्य म्हणजे मित्र नाही तरीही आपल्याशी अबोल असतं. बुद्धी म्हणजे लोखंड नाही तरीही गंज लागतो. सन्मान म्हणजे शरीर नाही तरीही घायाळ होतं. मनुष्य म्हणजे वातावरण नाही तरीही कायम बदलत असतं. म्हणून जास्त लक्ष द्यायचं नाही. आपलं काम आपण करत राहायचं. कामाच्या फळाची अपेक्षा हा भगवान प्रत्येकाचं कर्म आहे तसं त्याला फळ देतच असतो. म्हणून जीवनाची ही खरी सच्चाई आहे की लोकांच्या अपेक्षेपेक्षा अंत कधीही होत नाही. तुम्ही थोडं चुकला किंवा त्यांना मदत करण्याचं थांबलं की तुम्ही मागे केलेली मदत विसरून तेच तुमची निंदा सुरू करतात. तुम्ही तुमचं कर्म करत चला. कोणाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू नका, कारण कोणीच तुमच्याकडून कायमस्वरूपी संतुष्ट होणार नाही. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर त्यापुढे आयुष्य येणारी सुख आपल्यावर रुसून निघून जातील. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा. तुम्ही कितीही चांगलं वागण्यात व्यस्त असला तरी दुनिया मात्र तुमच्या सुखा शोधण्यातच व्यस्त असते. म्हणून वडीलधारे सांगतात की काहीही करून दाखवण्यासाठी स्वतःच्या मनावर ताबा मिळवा. अर्थातच यशाचं शिखर गाठायचं असेल तर मनाला एकाग्र द्या. स्वतःलाच विचारा की तू काय करू इच्छितोस, कोण होऊ इच्छितोस. ज्यावेळी तू सारे हे करण्यात यशस्वी होशील तेव्हा समज की तू स्वतःवर ताबा मिळवला आहे. अन्यथा कितीही मेहनत केली तरी यश मिळू शकणार नाही. स्वतःचा विचार एका लक्ष्यावर स्थिर न करू शकणाऱ्यांच्या अशा मानसिकतेचे एक नव्हे तर अनेक किशोर किशोरी मिळतील.
जे एकाग्र होऊन त्यांना काय करायचं आहे हे लक्षात आल्याशिवाय त्यांच्या जीवनातील अंधार हा दूर होणार नाही. पण त्यांच्या हाती निराशावेळी काहीच लागत नाही. आपल्याला स्वतःवर ताबा मिळवण्यासाठी मन नियंत्रित करून एकाग्र द्यायला हवी, जेणेकरून एका लक्ष्यावर आधारित राहून सहजपणे यश मिळवून घेता येईल. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा. सेव्ह अर्थ. आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.